नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही जर परीक्षेची तयारी करत असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे 40 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, ऑलिम्पिक 2016 मध्ये नाव उंचावणारी महिला खेळाडू दीपा कर्माकर ही कोणत्या राज्यातील आहे? ऑलिम्पिक 2016 मध्ये नाव उंचावणारी महिला खेळाडू दीपा कर्माकर ही कोणत्या राज्यातील आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे त्रिपुरा हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही? खालीलपैकी कोणता पदार्थ आहे ज्याचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्लास्टिक। प्लास्टिक असा जे पदार्थ आहे ज्याचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, मीरा कोसंबी यांना कोणत्या क्षेत्रातील कार्य केले आहे? मीरा कोसंबी यांनी कोणत्या क्षेत्रातील कार्य केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे समाजशास्त्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते? टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइस हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, खालीलपैकी वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते आहे? खालीलपैकी वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुलांनी शिस्त पाळली पाहिजे हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता वयाची अट किती वर्षे आहे? भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता वयाची किती अट वर्षे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 35 वर्ष हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारतात आणीबाणीच्या घोषणा करण्याचा अधिकार कोणास आहे? भारतात आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणास आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपतीला आणीबाणी करण्याचा अधिकार आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकुंड धरण हे कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महानदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? झेलम नदी ही कोणत्या सरोवरातून वाहते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उलर हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोदावरी। गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असे मानले जाते। नेक्स्ट, एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 746 वॅट हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हायड्रोजन हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, गोबर गॅसमधील प्रमुख घटक कोणता आहे? गोबर गॅसमध्ये प्रमुख घटक कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोबर गॅसमध्ये प्रमुख घटक आहे तो आहे मिथेन हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, डॅडॅस हा हवेचा सर्वात प्रमुख घटक आहे। डॅडॅस हा हवेचा सर्वात प्रमुख घटक आहे। ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नायट्रोजन हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वायूमुळे झाली? भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वायूमुळे झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मिथाइल आयसोसायनाइड हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात? वनस्पतीचं तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हायड्रोजन हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते? सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पांढरी पेशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट,
विद्युत रोधाचे एकक कोणते आहे? विद्युत रोधाचे एकक कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ओहम हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सैराट या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? सैराट या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नागराज मंजुळे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बाबर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, प्रभाकर हे साप्ताहिक डॅडॅश यांनी सुरू केले. प्रभाकर हे साप्ताहिक डॅडॅश यांनी सुरू केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भाऊ महाराज हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा. नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे करंगळी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1905 साली डॅडॅशची फाळणी झाली. 1905 साली डॅडॅशची फाळणी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बंगालची फाळणी झालेली आहे 1905 साली हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सुवर्णदुर्ग किल्ला हा कुठल्या तालुक्यात आहे? सुवर्णदुर्ग हा किल्ला कुठल्या तालुक्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दापोली हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सोनार तंत्रज्ञान हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जळू या शब्दाचे अनेकवचन करा. जळू या शब्दाचे अनेकवचन करायचे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जळवा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती आहे? पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 73वी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इंद्रावती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तुळापूर येथे डॅडॅश नद्यांचा संगम आहे. तुळापूर येथे डॅडॅश नद्यांचा संगम आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भीमा व इंद्रायणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वेळवंडी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खरे खोटे या सामासिक शब्दाचा समास ओळखा. खरे खोटे या सामासिक शब्दाचा समास ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे द्वंद्व समास होईल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नवाब सलीमुल्ला हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बॅरन बेट हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मराठी व्याकरणात साधित शब्दाचे डॅडॅश प्रकार आहेत. मराठी व्याकरणात साधित शब्दाचे डॅडॅश प्रकार आहेत. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 4 प्रकार आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उखळ पांढरे होणे या वाक्यपरिचयाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? उखळ पांढरे होणे या वाक्यपरिचयाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वैभव प्राप्त होणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इतिश्री होणे म्हणजे काय? इतिश्री होणे म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शेवट होणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोसले या कादंबरीचे लेखक कोण? कोसला या कादंबरीचे लेखक कोण? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भालचंद्र नेमाडे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचे राष्ट्रगीत जनगण मनचे लेखक कोण? भारताचे राष्ट्रगीत जनगण मनचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रवींद्रनाथ टागोर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
कोविड-19 हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? कोविड-19 हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विषाणूमुळे होतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखायचे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हा शब्द जे आहे जो दर्शक सर्वनाम आहे. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.